जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय बी-एस-सी कम्प्युटर सायन्सचा 2024 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अपर आय-डी कशा पद्धतीने अपडेट करायचा आहे, तो डिजिलॉकर थ्रू कशा पद्धतीने काढायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलला एलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही, त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, या सर्व बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. जर अद्याप आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट इयर बी-एस-सी कम्प्युटर सायन्सचा परीक्षा फॉर्म कसा भरावा? तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिजिलॉकर थ्रू काय करा, अपर आय-डी काढा. या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस डिजिलॉकरमध्ये आपला तुम्ही अपर आय-डी ज्यावेळेस सर्च करता, त्यावेळेस त्याच्यातली माहिती डाउनलोड करून किंवा अपडेट करून तुम्ही ज्यावेळेस गेट डॉक्युमेंट्सवर क्लिक करता, तर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला भेटेल. तर इथे या पद्धतीने फक्त अपर आय-डीवर टिक करू नका. तर इथे उजव्या बाजूला जे काही 3 डॉट दिसत आहे, ओके. या 3 डॉटवर क्लिक करा आणि तिथं व्ह्यू पी-डी-एफ दिसेल. ती पी काय करा, डाउनलोड करा. ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपर आय-डी काय होईल, जनरेट होईल. जो आधार कार्डसारखा दिसणारा आयडी आहे, ज्याच्यातून तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, अपर आयडी या पद्धतीने तुम्हाला डाउनलोड झालेला दिसेल. तर असा आयडी आपण काय करा, काढून ठेवा. तो कशा पद्धतीने काढायचा सविस्तर माहितीसाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, पुणेच्या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे. इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. नंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्मच्या डेट्स आहेत, त्या डेट काळजीपूर्वक बघा. दिलेल्या मुदतीच्या आत तो परीक्षा फॉर्म भरा. त्यानंतर प्रोसीड टू लॉगिन बटनावर क्लिक करा. ओके. प्रोसीड टू लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंटचा आयडी वन बाय वन विचारला जाईल. तो आयडी तुम्ही या ठिकाणी टाका. नंतर तुम्हाला लॉगिन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. आता या डॅशबोर्डमध्ये इथे जर का तुमचा पी-आर-एन नंबर, एलिजिबिलिटी नंबर जर का अपडेटेड असेल, तर तुम्ही डायरेक्ट काय करा, एक्झाम फॉर्मवरती फॉर्म भरा. पण जर का या ठिकाणी तुमचा फक्त पी-आर-एन नंबर दिसतोय आणि एलिजिबिलिटी नंबर दिसत नसेल, तर तुम्हाला डिलीट प्रोफाइलचा एक ऑप्शन दिसेल. या प्रोफाइलवर काय करा, डिलीट करा. त्यानंतर तिथे तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीचा टॅब तुम्हाला बघायला भेटेल. त्यामध्ये क्लिक करा. तिथे स्टुडंट टाइप तुम्ही एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. इथे तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश करा. तुमचा ए किंवा अपर आयडी टाका. पी-आर-एन नंबर येस करा. जो तुमच्या रिझल्टवर आहे तो पी-आर-एन नंबर टाका. एलिजिबिलिटी नंबर महाविद्यालयाकडून भेटला असेल तो या ठिकाणी टाका. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला अपडेट सॉरी तिथं म्हणलं जाईल, की फिल पर्सनल इन्फॉर्मेशन. मग तिथं तुमचं पूर्ण नाव मराठीतून इंग्लिशमधून टाकावं लागेल. वडिलांचं नाव, आईचं नाव मराठीतून आणि इंग्लिशमधून तुम्हाला टाकावं लागेल. तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याच्यानंतर डोमिसाईल टाकावं लागेल. मायनॉरिटी आहे, नाही, नॉन क्रिमिनल आहे, नाही, हँडिकॅप वगैरे ती माहिती भरून फोटो, सिग्नेचर अपडेट करावं लागेल आणि तो अपडेट झाल्यानंतर तिथं सबमिट म्हणून किंवा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पद्धतीच्या डॅशबोर्डच्या बटनावर तुम्ही जाता. ओके. आणि जर अपर आयडी किंवा ए आयडी अपडेट करायचा असेल, तर या ठिकाणी क्लिक करा. जर यापूर्वी तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये आयडी अपडेट केलाय आणि आता जो काही डिजिलॉकर थ्रू अपर आयडी काढला, या दोघांमध्ये जर का फरक असेल, तर तो अपर आयडी जो काही तुम्हाला दिसतो आहे नंबर 12 डिजिटचा, तो या ठिकाणी जाऊन काय करा, अपडेट करा. त्यानंतर आपण एक्झाम फॉर्मला क्लिक करणार आहोत. या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसला, तर इथे तुम्ही डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा अगेन प्रोसीड बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. इथे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात म्हणून फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. ओके. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल. थोडंसं खालती स्क्रोल करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता इथे तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहे ना, ते ॲज इट इज इथे वरच्या ह्याच्यात कंपल्सरी सब्जेक्ट इथे तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. एक म्हणजे सी आणि दुसरं जे काही आहे ते म्हणजे तुमचे ओईचा विषय. ओके. या मधून तुम्ही कोणताही एक विषय काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. ओके. मग तुम्ही हेल्थ एंड वेलनेस घ्या किंवा स्पोर्ट्स एंड फिटनेस घ्या, कल्चरल ॲक्टिव्हिटीज घ्या, एन-एस-एस घ्या. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर आम्ही एन-एस-एसमध्ये नाहीये, मग तरी पण आम्ही एन-एस-एसचा इथे सिलेक्ट करावा का? तर तुमच्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला जो काही विषय दिलेला असेल, तर तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ओके. सो या ठिकाणी आपण एन-एस-एसचा विषय काय करूया, सिलेक्ट करूया.
त्यानंतर इथे खालती सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला सरते शेवटी बघा सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई. ओके. ओईचा विषय इथे सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, तर तुम्हाला ओई, ह्युमॅनिटी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधून सिलेक्ट करावा लागेल. आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधून घेतलेला आहे. जो फर्स्ट सेमला विषय घेतला त्याच्यातलाच दुसरा विषय तुम्हाला घ्यायचा आहे. जसं की या स्टुडंटला आपण कॉमर्समधला काय केलेला आहे, बी-कॉमचा सब्जेक्ट दिलेला आहे, तो म्हणजे कॉस्टिंग रिलेटेड. ओके. सो त्यामुळे इथं सब्जेक्ट सिलेक्ट करताना आपण ओईमध्ये कॉस्टिंग घेणार आहोत. जो फर्स्ट सेमिस्टरला बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग होता. आता सेकंड सेमिस्टरला मटेरियल अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी कंट्रोल आहे, तो घेऊया. ओके. अकाउंटच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्शियल अकाउंट सेकंड आहे. इन्कम टॅक्सच्या विद्यार्थ्यांसाठी इन्कम टॅक्स सेकंड आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. नंतर रिटेल मार्केटिंग आहे. ज्यांनी मार्केटिंग स्पेशलायझेशन फर्स्ट घेतला त्याला फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग होता. नंतर बिझनेस एंटरप्रेन्योर आहे, मर्केंडाइल लॉ आहे, फायनान्शियल लिटरसी आहे. नंतर फायनान्शियल मॅथेमॅटिक्स आहे, रिटेल इन्शुरन्स आहे. ज्यांनी बँकिंग घेतला त्यांच्यासाठी आता रिटेल इन्शुरन्स आहे. ओके. ज्यांनी फर्स्ट सेमिस्टरला कॉस्टिंग घेतला होता त्यांच्यासाठी आता मटेरियल कॉस्ट अँड इन्व्हेंटरी कंट्रोल या नावाचा सब्जेक्ट आहे. तो सिलेक्ट करा. शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. ह्या पद्धतीची फी डिटेल येईल. रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी ₹1050 फी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्यांचे ऑटोमॅटिकली सब्जेक्ट येणार आहे. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. इथे कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म काय करा, डाउनलोड करून घ्या. तुमचा फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे सर्व सब्जेक्ट आले आहेत का नाही बघा. जसं 11 सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे. त्यानंतर इथे सेकंड पेजला तिथं प्लेस डेट दिलेलं आहे. स्टुडंटची सिग्नेचर आहे. तिथे स्टुडंटची सिग्नेचर करा आणि हा फॉर्म कॉलेजमध्ये जमा करताना तुमचा अपर आयडीची झेरॉक्स, फर्स्ट सेमिस्टरच्या निकालाची झेरॉक्स आणि फी तुम्ही महाविद्यालयात जमा करणं अपेक्षित आहे. दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा आणि कॉलेजमध्ये काय करा, फीसह फॉर्म जमा करायला विसरू नका. दिलेल्या मुदतीत तुम्ही फॉर्म जमा करा आणि फी भरल्याची पावती त्यांच्याकडून घेऊन टाका. तर या पद्धतीने आपण एफ-वाय-बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सचा 2024 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. अपर आयडी पण तुम्हाला कशा पद्धतीने ॲड करायचा आहे त्याची माहिती सांगितली आणि ज्यांचा एलिजिबिलिटी नंबर प्रोफाइलला दिसत नाही त्यांचा कशा पद्धतीने ॲड करायचा त्याची पण माहिती आपण दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये जर का फॉर्म भरण्यामध्ये काही शंका वाटत असेल, चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या येणाऱ्या परीक्षा कधी होतील, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील, हॉल तिकीट्स कधी येतील, या संबंधात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो काळजीपूर्वक बघा आणि परीक्षेची तयारी करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.